मी सोनाली घोंगडे, नॅचरोपॅथ अँड न्यूट्रिशनिस्ट. वजन हा टॉपिक ऐकला की प्रत्येकाला ती गोष्ट हवीशी वाटते आणि आपण बघतोय की आज वजन ज्यांचं जास्त असतं किंवा ज्यांना वेट लॉस करायचा आहे ते सगळेजण खूप काही ना काही प्रकारातून जात असतात. काही पावडर्स घेणं किंवा भरपूर एक्सरसाइज करणं किंवा अमुक पद्धतीचं एखादं डाएट घेणं, एक वेळ जेवणं, खूपशा अशा पद्धती आहेत की जे आपण सतत करत असतो आणि आपलं वेट कमी करण्यासाठी खूप प्रयत्न करत असतो. पण आज मला तुम्हाला इथे काही गोष्टी सांगायच्या आहेत की वजन ज्यावेळी आपण कमी करतो त्यावेळी पहिल्यांदा आपण आपलं स्वतःला ओळखलं पाहिजे. आपली प्रकृती काय आहे आणि नेमकं आपल्या प्रकृतीला काय करायचं आहे आणि आपल्याला कुठल्या प्रकारचं अन्न घेणं गरजेचं आहे. नक्कीच वेट लॉस होणं हे सोपं नाही आहे, कारण प्रत्येकाची प्रकृती वेगळी असते. परंतु त्या वेट लॉस आपण कुठल्या पद्धतीने करतोय हा खूप महत्त्वाचा विषय आहे. आज आपण जाणून घेणार आहोत की आपण निसर्गाच्या पद्धतीने किंवा नॅचरल पद्धतीने आपण आपला वेट लॉस किती सोप्या पद्धतीने करू शकतो. त्याच्या आधी आपल्याला हे बघायचं आहे की आपली प्रकृती ही कशी आहे आणि मुळात आपलं पोट चांगलं आहे का, आपलं पोट डेली साफ होतं का, आपल्याला कुठल्या प्रकारची ॲसिडिटी असते का सतत, किंवा आपण कुठल्या स्ट्रेसमध्ये असतो का, आपण सतत आजारी पडतो का, आपल्या शरीरात सारखं पेन्स असतात का, आपण वेळेवर विश्रांती घेतो का, आपण वेळेवर जेवतो का, त्याच पद्धतीने आपले डोळे स्वच्छ आहेत का, आपला आवाज क्लिअर आहे का. या सगळ्यातून वेटचा काय संबंध तुम्ही असं म्हणताल. पण आपली प्रकृती किंवा आपली इम्युनिटी, आपलं शरीर हे चांगलं आहे का हे बघण्यासाठी आपलं खूप गरजेचं आहे. त्यामुळे आपण आपली इम्युनिटी किंवा आपला मेटाबॉलिझम, आपला स्टॅमिना हा सगळ्या ह्या गोष्टींवर डिपेंड असतो. आपले हार्मोन्स जे आपण खातो त्याच पद्धतीने आपण विचार करतो आणि जर चुकीचं अन्न घेतलं गेलं तर आपण स्ट्रेसमध्ये जातो आणि कित्येकदा स्ट्रेसमुळे सुद्धा वेट गेन लवकर होतं. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला जर असतील तर नक्कीच आपण कुठंतरी चुकीच्या पद्धतीचं अन्न खात आहोत हे समजून घ्यायचं आहे आपल्याला. हे सगळं करत असताना आपल्याला पहिल्यांदा वेट लॉसचे काही नियम समजून घेतले पाहिजेत. या सगळ्या गोष्टी जर समजून घेतल्या तर आपण नक्कीच आपलं वेट लॉस खूप चांगल्या पद्धतीने करू शकतो. मुळात आपल्याला खूप उपाशी राहायचं नाहीये किंवा अति खायचंही नाहीये. आपल्याला आपली भूक ही नॉर्मल निसर्गाच्या पद्धतीने करायची आहे. अति भूक लागणं सुद्धा हा एक आजार आहे. त्यामुळं भूक म्हणजे कशी असावी हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. जी भूक आपल्याला लागते ती निरोगी असावी. म्हणजे जेवढं आपण खातो अगदी एक भाकरीत सुद्धा आपल्याला समाधान वाटतं, तृप्ती वाटते, पुन्हा खाण्याची सतत इच्छा होत नाही, सतत सारखी भूक लागत नाही. अशा वेळी आपण समजायचं आहे की आपली भूक पूर्णपणे निरोगी आहे, नॉर्मल आहे. तर ही नॉर्मल भूक करण्यासाठी आपण आपली बॉडी ही अल्कलाईन ठेवली पाहिजे. म्हणजेच ॲसिडिक आणि अल्कलाईनचा रेशो हा नॉर्मल ठेवला पाहिजे. म्हणजेच आपलं ॲसिमिलेशन हे प्रॉपर होतं आणि आपलं मेटाबॉलिझम वाढायला खूप मदत मिळते. तर या सगळ्या गोष्टी करताना आपण कम्प्लीट रिफाईंड फूड बंद केलं पाहिजे आणि पॅकेज फूड बंद केलं पाहिजे. फिल्टरच्या तेलाचा वापर केला पाहिजे, घाण्याचं तेल वापरलं पाहिजे, रिफाईंड तेल कम्प्लीट बंद केलं पाहिजे, कारण हे सगळ्याचा वेट गेनशी खूप मोठा संबंध आहे. तर हे करत असताना आपण मुळात हेल्दी फूड म्हणजे नेचरली जे आपल्याला दिलेलं आहे ते आपण घेतलं पाहिजे जसंच्या तसं. तर या फॉर्ममध्ये आपण सगळ्यात पहिला मुद्दा लक्षात ठेवायचा आहे की 80% डाएट आपलं हे अल्कलाईन पाहिजे आणि 20% हे ॲसिडिक पाहिजे. तेव्हाच आपला वेट लॉस होऊ शकतो. एक्सरसाइज तर खूप निडेड आहे, पण एक्सरसाइज सोबत आपण डाएट सुद्धा घेणं खूप गरजेचं आहे. तर खूप लोक म्हणतात की मी खूप एक्सरसाइज करते, मी फार कमी खाते तरी सुद्धा माझं वेट वाढतं. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळी आपण करतो त्यावेळी आपण काय प्रकारचं अन्न खातोय हे लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. म्हणून आपण पहिल्यांदा आपलं अन्न आपण काय घेतो हे खूप महत्त्वाचं आहे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपण फायबरयुक्त आहार घेतला पाहिजे. त्याच्यामध्ये कॅल्शियम, प्रोटीन्स, विटॅमिन्स सगळ्या गोष्टींचं अगदी बॅलन्स पाहिजे. आपण वेट लॉस करायचं म्हटलं तर एक पर्टिक्युलर पॅटर्नचा डाएट प्लॅन सगळेच जण घेतात. कोणी एक वेळा जेवतं, कोणी 2 वेळा जेवतं, कोणी 2-2 तासाला जेवतं किंवा कोण हेवी प्रोटीन्स घेतं. हा सगळा जो प्रकार आहे तो न करता आपण आपल्या प्रकृतीला ओळखलं पाहिजे पहिल्यांदा की आपल्या प्रकृतीला काय सूट होतं, आपलं पोट रोज स्वच्छ राहतं की नाही, आपण ॲसिडिक फ्री आहोत की नाही, ह्या सगळ्या गोष्टी ओळखून
कारण हेवी प्रोटीन्स किंवा एक वेळेचं जेवण 2 वेळेचं जेवण हे प्रत्येकाच्या प्रकृतीला सूट होईल असं नाही आहे. उलट त्याचे दुष्परिणामच आपल्याला भोगावे लागतात. म्हणून या सगळ्या गोष्टी ज्यावेळी आपण बघतो ओळखतो त्यावेळी सगळ्यात आधी आपली प्रकृतीला ओळखलं पाहिजे. त्यात कुठलाही आजार असू नये हे आपल्याला आधी बघायचं आहे. तर हे जे मी आज तुम्हाला काही गोष्टी टिप्स देणार आहे त्या सगळ्यांच्या प्रकृतीला अगदी छान न्यूज अनकट घेऊन येत आहे शेतकरी बांधवांसाठी विशेष कार्यक्रम कृषी विश्व. सकाळी उठल्यावर आपण जे आपल्याला नैसर्गिक स्पायसेस आहेत म्हणजे धना, जिरा किंवा दालचिनी, तसंच आवळा आहे, ॲलोवेरा आहे, त्याचं पाणी उठल्या उठल्या सकाळी घेतलं गेलं पाहिजे. तसंच आपण बदाम, अक्रोड, मनुके यांचं सेवन केलं पाहिजे. काही सीड्स आहेत ज्याच्यामध्ये फॅटी ॲसिड्स असतात, अमायनो ॲसिड्स असतात. तर ह्या सगळ्या जवस आहे, तीळ आहे, याचं सेवन दररोज आपण केलं पाहिजे ज्याच्यामुळे मेटाबॉलिझम आपला वाढतो आणि वेट लॉस होण्यास मदत होते. सकाळच्या नाश्त्यामध्ये पॉलिश्ड फूड खाण्यापेक्षा आपण भाकरीचं सेवन किंवा फ्रेश फ्रूट्स, ताक किंवा पराठे असं हेल्दी फूड घेतलं गेलं पाहिजे. लंचच्या आधी आपल्याला एक प्लेट सॅलड आणि किंवा चपाती भाजी किंवा दाल चावल दोन्हीपैकी एक गोष्टीचा वापर करायचा आहे. सगळं एकत्र खायचं नाहीये. एक तर दाल चावल किंवा रोटी सब्जी आणि त्याच्या आधी भरपूर सॅलड. 4 ते 5च्या दरम्यान आपण सीझनल फ्रूट्स किंवा सूप, उसळी, वेगवेगळ्या प्रकारच्या सॅलड्स किंवा ड्रायफ्रुट्सचे लाडू, गुळ फुटाणे, मखाणे, ज्वारीच्या लाह्या यांचाही वापर करू शकतो. जेणेकरून हे पचायला खूप हलके असतात. याच्यामुळे वेट वाढणार नाही. इनफॅक्ट आपला स्टॅमिना पण चांगला राहतो. जेवण शक्यतो संध्याकाळी 8च्या आधी केलं पाहिजे कारण वेळाही खूप महत्त्वाच्या असतात. विश्रांती खूप महत्त्वाची असते. आपण कुठल्या वेळेला झोपतो, कुठल्या वेळेला आपलं जेवण घेतोय खूप महत्त्वाचं आहे. या सगळ्या गोष्टी मॅटर करतात आपल्या वेटशी. त्यामुळं कारण ज्यावेळी आपण उशिरा झोपतो त्यावेळी लेप्टिन आणि ग्रेलिन नावाचे 2 की हार्मोन्स असतात. ते इम्बॅलन्स होतात आणि आपली भूक खूप वाढते आणि रात्री आपण काहीही खातो आणि मग त्यामुळे आपलं वेट गेन होतं. त्यासाठी वेळ पाळणं फार गरजेचं आहे. तर रात्रीही आपण एखादं सूप किंवा सॅलड प्लेट कंपल्सरी किंवा बॉइल्ड व्हेजिटेबल्स घेऊन भाकरी, चपाती, ओट्स किंवा दलिया अशा हलका अन्नाचा वापर केला पाहिजे. रात्री झोपायच्या आधी हळदीचं गरम पाणी किंवा ग्रीन टी किंवा तुळशीचा काढा, कारण आता पावसाळा आहे म्हणून आपण गरम गोष्टींचं सेवन केलं पाहिजे. आपण पावसाळ्यासोबत आपलं वेट लॉस सुद्धा करू शकतो. तर ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. पॅनिक नाही व्हायचंय, पॉझिटिव्ह अप्रोच ठेवायचा आहे आणि जितकं आपण जंक फूड किंवा रिफाईंड फूड टाळू आणि हेल्दी फूडचा वापर करू तितकंच आपण आपलं वेट लॉस खूप छान पद्धतीने करू शकतो. आठवड्यातून एकदा आपण अगदी हेल्दी पद्धतीचा एक उपवास केला पाहिजे. लिक्विड डाएट ज्याला नॅचरोपॅथीमध्ये म्हणतात. या नॅचरोपॅथीमध्ये आपण नैसर्गिक ज्यूसेस असतात लाईक किंवा सूप्स असतात, पालक ज्यूस किंवा टमॅटो ज्यूस, बीटरूट ज्यूस, कॅरेट ज्यूस हे दिवसभर आपण जर त्या दिवशी केलं तर एक चांगलं डिटॉक्सिफिकेशन किंवा क्लिन्झिंग होऊ शकतं. जेणेकरून आपला मेटाबॉलिझम तर वाढतोच पण आपली बॉडी अल्कलाईन करायला खूप हेल्प होते. म्हणून आपण कंपल्सरी या गोष्टींचा वापर केला पाहिजे. तर नक्कीच तुम्ही ह्या सगळ्या टिप्स वापरताल आणि मला फीडबॅक देताल. माझ्या नेचर किंवा नॅचरोपॅथी क्लिनिकला तुम्ही अजून काही गोष्टी जाणून घ्यायच्या असतील तर नक्कीच मी तुम्हाला वेगवेगळ्या टिप्स देण्यासाठी पुन्हा येईन. तोपर्यंत नमस्कार.